शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। प्रत्येक भाग जो आपण या नित्यपाठातला म्हणतो, प्रत्येक वेळेला थोडा थोडाच भाग म्हणतो, पण त्या प्रत्येक भागामध्ये त्याचं काहीतरी वैशिष्ट्य असतं, त्यानुसारच ते भाग केलेले आहेत. आता याच्यामध्ये दैवी गुणसंपत्ती, आसुरी गुणसंपत्ती, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम हे सगळं सोडून द्यायला सांगितलं. पण पहिला जर गुण कुठला सांगितला असेल, अभयम, भ्यायचं नाही. कुठल्याही सिच्युएशनला भ्यायचं नाही. सिच्युएशन ही सिच्युएशन आहे. त्याला नाव द्यायचं नाही दुसरं. माझ्यावर काय येऊन पडलं, काही येऊन पडलं नाही. जे आहे ते आहे. म्हणून सिच्युएशनला आपण वेगळं नाव द्यायचं नाही. आहे तशी सिच्युएशन पहिल्यांदा ॲक्सेप्ट करायला लागते. माणूस सिच्युएशन ॲक्सेप्ट न करता बदलायचा प्रयत्न करतो. त्याला ती सिच्युएशन नको असते, त्याने तो बदलायचा प्रयत्न करतो. मान्य आहे बदलायचा प्रयत्न करायला पाहिजे म्हणून, पण पहिल्यांदा आहे हे ॲक्सेप्ट करा, मग त्याच्यानंतर बदलायचा प्रयत्न करा. आणि माझं काय होईल अशी जी भीती असते, त्या भीतीमुळे हातात असलेल्या गोष्टी, आपल्या कॅपॅसिटीज, या सगळ्या गोष्टींचं एकंदर जो आपल्यामध्ये अंतःकरणावरती असलेला प्रभाव असतो तो सगळा कमी होऊन जातो. कारण आपण ती सिच्युएशन ॲक्सेप्ट करत नाही. ठीक आहे, सिच्युएशन इज सिच्युएशन, आय विल डील विथ इट. असं ज्या वेळेला माणूस स्वतःचं कॅरेक्टर तसं बनवायला लागतं. हे सगळे गुण काही एका दिवसामध्ये डेव्हलप होत नाहीत की बाबा आज संध्याकाळी मी ते अभयम सत्व संशुद्धी पाठ केलं, सकाळी ते गुण माझ्यामध्ये आले, मी एकदम अभयम सत्व संशुद्धी असं झालो. असं होत नाही. कल्टिवेट करायला लागतात. काही काही जणांच्या जवळ ते ओरिजिनली असतात. महापुरुषांच्या जवळ उदाहरणार्थ ते ओरिजिनल असतात. विवेकानंद 4-1 वर्षाचे होते आणि त्यावेळेला त्यांच्या बहिणी होत्या आणि त्या बहिणी हे झाडावरती
पाय वरती लटकून उलटे झोके घ्यायचे. तर त्या बहिणीने त्याला घाबरवायचा प्रयत्न केला की बागुलबुवा येईल, आणि मग बागुलबुवा येईल म्हटल्यानंतर मुलं घाबरतात ना. बागुलबुवा येईल. तर त्याने विचारलं बागुलबुवा आला तर तो काय करेल. 4-5 वर्षाचे होते ते. बागुलबुवा काय करेल. तर ते म्हटले बागुलबुवा आला तर तो तुला मारेल. तर हा पोरगा म्हणला मी पण त्याला मारेल. 5 वर्षाचा मुलगा, भीतीच नाही. उंच झाडाला, चाफ्याचं झाड होतं त्यांच्या तिथं अंगणामध्ये, त्या चाफ्याच्या झाडाला पाय लटकून उलटे झोके घ्यायचे. आणि शेजारचे जे आजोबा होते ते आजोबा सांगायचे की अरे इथे एक मोठा कोणतरी भूतासारखा आहे, तर तू असं करू नकोस. बागुलबुवा असंच म्हणाले ते पण सुद्धा. आणि बागुलबुवा येईल. आणि एक म्हणजे मोठ्या भूतासारखं काहीतरी असं त्यांनी भीती घालायचा प्रयत्न केले. मग ते गप्प उतरले खाली. मग आजोबा गेले. आजोबा गेल्यानंतर त्यांनी परत सुरुवात केली. तर त्यांचे मित्र म्हणाले की अरे आत्ता आजोबांनी सांगितलं ना की ते भूत येईल वगैरे वगैरे आणि ते पकडेल वगैरे. तर म्हणले हे आपल्याला भिवण्यासाठी म्हणून त्यांनी तसं सांगितलं म्हणले. जर का आलं असतं तर आत्तापर्यंत आलं नसतं का म्हणलं. आणि या वेळेला ते साधारणपणे 6-7 वर्षाचेच होते. म्हणजे लहानपणापासून ओरिजिनलीच अभयम त्यांच्या अंतःकरणामध्ये होतं. असं म्हणायचे विवेकानंद, मी कोण आहे माहिती आहे, मी जिंदा सैतान आहे, मी जिंदा सैतान आहे. तर त्यांचे मित्र, त्यांचे ते संन्यासी सगळे मित्र होते ना, त्यावेळेस असं का म्हणतोस, जिंदा सैतान आहे. तर ते म्हणले की तसं नसतं तर खिशात दिडकी नसताना सगळं जग पालथं घालून आलो असतो का. खिशात दिडकी नसताना सगळं जग पालथं घालून आलो असतो का. हे जे प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतं, या प्रेरणादायी व्यक्तिमत्वातला पहिली गोष्ट कुठली असेल, अभयम. जे होईल ते होईल, मी माझा सेंट्रल ट्रॅक सोडणार नाही. सेंट्रल ट्रॅक प्रत्येकाचं कुठलाही वेगळा वेगळा असू शकतो, पण या लोकांचं आध्यात्मिक होतं. काहीही भीतीच नाही जीवनामध्ये. मिळवणं काय 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 कितीतरी अशा प्रकारचे मोठे लोक होऊन गेले की ज्यांनी अध्यात्म आणि संसार दोन्ही गोष्टी केल्या, कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता. अशा रीतीने हे सगळे गुण जे आपण बघू तर अभयम सत्व संशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, म्हणजे तुमच्या अंतःकरणाची स्थिती कशी पाहिजे, ज्ञान आणि योग या 2 गोष्टी बॅलन्स पाहिजेत. नाही तर तुम्ही जर का नुसतं वैचारिक दृष्टीने म्हटलात मी कुणाला भीत नाही, अमकं नाही तमकं नाही, तुमचं एक कॅरेक्टर तयार होईल, त्याच्यात काही प्रश्न नाही आहे, पण त्याला दिशा असली पाहिजे. ज्ञानयोग व्यवस्थिती. आणि मग इतर सगळे गुण सांगितले, दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम तेज क्षमा धृती शौचम. ओ हो, तेज या शब्दावरती व्याख्या करताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं काय माहिती आहे, तेज म्हणजे काय. एखादी उच्च गोष्ट
प्राप्त करून घ्यायची आहे, आध्यात्मिक कुठलीही, तर ते जे उच्च ध्येय आहे त्याच्यापर्यंत जाताना मध्ये येणाऱ्या गोष्टींना ज्या सहजतेने बाजूला केलं जातं तेच कुठल्याही प्रकारचा जो अंतरात असलेला मोह की हे मला अडवत आहे, नथिंग डुईंग, हे करायचं मला. म्हणून ज्याची ध्येयावरती सदोदित दृष्टी आहे आणि तो त्या दिशेने चाललेला आहे, मग ते ध्येय त्याचं ऐहिक सुद्धा असू शकतं. हे सगळं कॅरेक्टर आहे. उन्नत होणारा जो माणूस आहे त्याचं एक कॅरेक्टर आहे की माझ्या विशिष्ट उच्च ध्येयाच्या मध्ये येणारी गोष्ट सहजतेने बाजूला करणे, ही जी क्षमता आहे तेज म्हणतात. लोकांना असं वाटतं की तेज म्हणजे भडकाभडकी, कुणाचं ऐकून घेत नाही वगैरे, म्हणजे तेजस्वी माणूस. हे सगळं तेज एका पातळीवरचं आहे, पण हे तेज आहे की ध्येयाकडे जाण्याच्यासाठी मधले अडथळे धडाधड पार करणे. म्हणून तेज, क्षमा. आणि तेज म्हटलं की असं आपल्याला एकदम असं काहीतरी असं उग्र वाटतं, म्हणून लगेच दुसरा गुण सांगितलाय, क्षमा. म्हणजे ध्येयाकडे जाण्याच्यासाठी असणारी जी आंतरिक क्षमता आहे ती पूर्ण वापरणे आणि झटकन वापरणे, याच्यासाठी जे लागतं ते तेज आहे. आणि तेज या शब्दामुळे जे मनामध्ये निर्माण होतं की माणूस तेजस्वी आहे, कुणाचं ऐकून घेत नाही, आमकं तमकं, क्षमा. धृती, धैर्य, शौचम, शुचिता, अद्रोह, द्रोह नाही कुणाचा, नातिमानिता, भवंती संपत्ती दैवीम, अभिजातोसी पांडव. ही दैवी संपत्ती आहे आणि याच्यासाठी तू जन्मलेला आहेस. किती मोठी आश्वासक गोष्ट आहे किंवा आपण दैवी संपत्तीसाठी म्हणून जन्मलेलो आहोत. आसुरी संपत्ती तर आहेच आहे, अहंकारम, बलम, दर्पम, या प्रकारची आसुरी संपत्ती आहेच आहे. पण ती पण नीट वर्णन केली आहे की अशा प्रकारचं असू नये आणि अशा प्रकारचं असावं. हा जो भाग आहे हा सगळा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. मग ॲक्च्युअली लोकांना असं वाटतं की पर्सनॅलिटी म्हणजे असं फडाफडा बोलता येणं, त्याच्यानंतर इम्प्रेशन टाकणं वगैरे. ही पर्सनॅलिटी बाह्य व्यवहारामध्ये तुमचं एक्सप्रेशन म्हणून ठीक आहे, पण आतूनची जी पर्सनॅलिटी कशी पाहिजे ती भगवद्गीता सांगते की तुम्ही दुसऱ्याला थोडंसं स्पेस द्या. सगळेजण अगदी तुमच्या मनाप्रमाणे जगू शकत नाहीत, तुमच्या मनाप्रमाणे वागू शकत नाहीत. प्रत्येकाला थोडी स्पेस द्यायला पाहिजे. असं जे आपण म्हणतो की नाही, क्षमा. चुकला तरी आपलेपणा ज्या वेळेला जात नाही, चुकला आहे एक समोरचा माणूस आणि आपलेपणा जात नाही, त्यावेळेला आपण त्याचं जे इग्नोर करतो थोडंसं, त्याला क्षमा असं म्हणतात. व्यवहारात वागण्यासाठी सुद्धा या सर्व गोष्टींचा विलक्षण उपयोग आहे. आणि ही गोष्ट काही आम्हाला कधी टेक्स्टबुकमधनं सांगितली जाणार नाही, पण गीता हे सांगते की असं वागायला पाहिजे. म्हणून हे जे आपण करतो ना, हे सगळे बहुतेक सगळा भाग गीतेचा एक तर योगज्ञानपर म्हणजे रिअलायझेशन ऑफ सेल्फ, त्यासाठी डिवोटेड आहे. आणि दुसरा भाग आहे तो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, जगामध्ये वागायचं कसं यासाठी म्हणून आहे.
म्हणजे या दोन्ही गोष्टी घेऊन आपल्याला जायला पाहिजे. आपण फक्त मी माझं रिअलायझेशन ऑफ सेल्फ करीन असं होणार नाही. कारण की जगात वागायचंच आहे ना. सगळा वेळ जवळजवळ आपल्याला वर्ल्डली मॅटर्समध्ये राहायचं असतं, लोकांचे संबंध असतो आणि त्या सगळ्या संबंधांच्या मधनं आपली पर्सनॅलिटी पण विकसित करायची असते. एखादी गोष्ट सहन करणे किती पातळीपर्यंत. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे, घेऊनी नदी नदांचे संघाट आले पाणीयाचे लोट, तरी वाढ करी पोट समुद्र जैस. वाढ करी म्हणजे मोठं करतो. म्हणजे एवढ्या नद्यांचे एवढ्या पाण्याचे संघाट म्हणजे असे निरनिराळे पाण्याचे प्रवाह घेऊन ठिकठिकाणून नदी नदांचे लोट येतात. घेऊन नदी नदांचे लोट आलिया पाणीयांचे संघाट, वाढ करी म्हणजे मोठं करतो पोट, वाढ करी पोट समुद्र जैस. तैसे जयाच्या ठाई न सहाणे काहीच नाही. तसंच ज्याच्याजवळ न सहाणं काहीच नाही का समुद्र असं नाही म्हणत फार पाणी झालं सध्या जरा नको. वाढ करी पोट, पोट मोठं करतो येऊ देत. समुद्र जैसे तैसे जयाच्या ठाई न सहाणे काहीच नाही. आणि त्याच्या पुढचं बघा ते फार अवघड आहे. आणि साहतो आहे ऐसेही भान नसे. म्हणजे मी किती सहन करतोय असं सुद्धा त्याच्या मनामध्ये नाही आहे. सहन करतो आहे पण सहन करतोय असं भान नाही. ही फारच उंचीची गोष्ट आहे. ही एखाद वेळ आपल्याला नाही जमणार की सहन करतोय आणि सहन करतोय याचे भान आहे. कारण की आता सासू सुनेला बोलली, पूर्वीच्या काळातली गोष्ट आपण समजू, कारण की अलीकडच्या काळात सासूबाईंचं डेअरिंग नसतं. पण जर का सासू सुनेला बोलली वगैरे तर सून सहन करते, पण सून सहन करते तिच्या चेहऱ्यावर दिसतं ते. आता आमचे दिवस नाही आहेत, मग आमचे दिवस आल्यानंतर बघू, असं सगळं तिच्या चेहऱ्यावर दिसतं. हे सहन करणं आहे, पण हे सहन करणं कंपल्शनच्या पोटी आहे. पण कॅरेक्टर म्हणून आपले लोक आहेत. हा जो आपलेपण आहे की माझ्या मित्राचं मी सहन करतो, माझ्या अगदी जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीचं मी सहन करतो. ते सहन करत असताना त्याचं चुकलं तरी मी ज्या सहजतेने ते थोडंसं बाजूला ठेवतो. कधीतरी सांगेन मी की हे बरोबर नाही आहे, पण असं असलं तरी देखील सहन करतो. याचं कारण का तर पोटात असलेलं प्रेम, असलेली मैत्री, या गोष्टी. मित्र आहे, चुकीचं वागतो कधीतरी, पण आपण ते इग्नोर करतो. त्याला केव्हा तरी सांगतो, परंतु त्याचं त्यावेळेला इग्नोर करतो की ज्यावेळे मैत्री तुटू नये. हे जे आहे या गोष्टीला क्षमा असं म्हणायचं की मला त्याच्यापासून काही मिळवायचं नाही आहे. त्याला क्षमा करून मला काहीतरी स्वतःचा ऐहिक फायदा करून नाही घ्यायचा आहे, परंतु त्या व्यक्तीच्या बरोबरचा माझा संबंध हा त्याच्या चुकांच्या पेक्षा मोठी गोष्ट आहे माझ्याच दृष्टीने. एखादी व्यक्ती चुकली असेल आणि ती चूकच आहे, पण चूक असली तरी मी तात्पुरतं त्या व्यक्तीला नाही दुखवत किंवा अगदी सौम्य शब्दामध्ये सांगेन, परंतु मैत्री अबाधित ठेवीन. याचं कारण माझी त्याच्याशी असलेली मैत्री ही बाकीच्या सर्व गोष्टींच्या पेक्षा जास्ती महत्त्वाची. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी अंतिम मागणं मागितलं, त्याच्यामध्ये भूता परस्परा पडो मैत्र जीवाचे. एकमेकांचा स्नेह, एकमेकांची मैत्री निर्माण हो परस्परांशी. कारण की त्या मैत्रीमध्ये काय असतं, अपेक्षारहित प्रेम असतं मैत्रीमध्ये.
एक स्नेहभाव असतो, एक जवळीक असते. अशा प्रकारचं रिलेशन माणसाचं माणसाशी निर्माण होऊ देत, असं ज्ञानेश्वर महाराजांनी अंतिम पसायदानामध्ये मागितलेलं आहे. केवढी तरी मोठी गोष्ट आहे मैत्र. तुम्हाला जर कधी शक्य झालं तर पु ल देशपांड्यांचं मैत्र नावाचं पुस्तक आहे, जरूर वाचा. मग केवळ आध्यात्मिकच पुस्तक वाचायचं अशातला भाग नाही आहे. हे सगळं एक वेगळ्या प्रकारचं अध्यात्म आहे, जीवनाचं शास्त्र आहे. म्हणून या प्रकाराने मैत्र ही गोष्ट केवढी महत्वाची आहे, का बरं महत्वाची आहे एवढी, आणि त्याच्यामध्ये मैत्र असणं आणि नसणं याच्यामध्ये किती फरक असतो बघा. दोघं जण नवरा बायको सेपरेट राहत आहेत, नवीनच घर घेतलेलं आहे आणि सासूबाई येणार आहे. मग ती सून आहे ती सगळं चकचकीत करून ठेवते, काहीही त्यांना बोलायला जागा नाही राहिली पाहिजे, अशा रीतीने सगळं चकचकीत करून ठेवते. आणि त्या आल्या की त्या इन्स्पेक्टर सारख्या बघतात, पण हिने असं चकचकीत करून ठेवलं याचं खपून. काही दिवसानंतर तिची एक मैत्रीण आली. त्यावेळेला घर अस्ताव्यस्त पडलेलं होतं, कपडे अमुक तमुक वगैरे हे सगळं फार म्हणजे असं खूप ऑर्गनाइज नव्हतं. मैत्रीण येणार आहे हे माहिती होतं तरी देखील ते तसंच पडलेलं होतं. आणि ती आली आणि ती म्हणली सुद्धा की काय गबाळेपणाने राहतेस तू वगैरे. हिला राग येत नाही, रिलॅक्स असते. याचं कारण काय? मैत्र. मैत्रच्या मध्ये टेन्शन नाहीये, दुसरा काय म्हणेल, मग त्याचं आपलं रिलेशन अशा प्रकारचं जे सांभाळायला लागतं तसं सांभाळायला लागत नाही. मैत्र हे स्वाभाविक प्रेम, स्वाभाविक स्नेह आहे. म्हणून ही सगळी दैवी गुणसंपत्ती आहे, ही विकसित करणं. हे कशातनं निर्माण होतं की ही व्यक्ती माझी आहे, हिचा माझा संबंध प्रेमाचा, मैत्रिणीचा, मित्राचा संबंध आहे. अशी ज्या वेळेला सिच्युएशन माणसाची इतरांच्या बद्दल निर्माण होते त्यावेळेला सबंध जग त्याचा मित्र होतो. त्याच्यासाठी त्याला कुठलाही आविर्भाव करायला लागत नाही, काही करायला लागत नाही. अंतःकरणातली मैत्री, अंतःकरणातला स्नेह हीच महत्वाची गोष्ट. आणि ज्या वेळेला ते तसं नसतं त्यावेळेला नेहमी कुचंबल्यासारखं होतं. नेहमी असं वाटतं की लोक आपली परीक्षा घेत आहेत, अमुक होत आहे तमुक होत. काही होत नाही, लोकांना काय करायचं. आणि कोणी घेतली तर घेऊ देत ना, ठीक आहे. आपण नापास झालो त्यांच्या दृष्टीने होऊ देत, आपलं एक नैसर्गिक जीवन आहे. म्हणून हा सगळा जो भाग आहे, अभयम सत्व संशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, दानम धमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप अर्जवम, प्रत्येक गोष्ट जर तुम्ही बघितली तर प्रत्येक गोष्ट जी आहे ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. तुम्ही स्वाध्याय करत आहात, मग एखाद्या गोष्टीचा बघा, तुम्ही ज्यावेळेला तुम्ही प्रेझेंटेशन करणार असता स्वाध्यायाचं, त्यावेळेला तुम्ही 2 दिवस 3 दिवस त्या सब्जेक्टमध्ये बुडून गेलेले असता. तुम्हाला असं वाटतं की हे सगळं प्रेझेंटेशन प्रॉपर झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून माझं अंडरस्टँडिंग प्रॉपर झालं पाहिजे, प्रेझेंटेशन असं इन्व्हॉल्वमेंट असते. म्हणून जे डेप्थ आहे, मी आपलं वरवर काहीतरी फ्लॅशी हे करणं आणि स्वाध्याय करणं ह्याच्यामध्ये सॉलिड फरक आहे. स्वाध्याय म्हणजे मला ते आतून अंडरस्टँड झालं पाहिजे. मे बी माझं प्रेझेंटेशन खूप सॉलिड नाही होणार, पण जे होईल ते परफेक्ट होईल, ही महत्वाची गोष्ट. म्हणून त्या व्यक्तीची एक पर्सनॅलिटी बनून जाते की मी प्रॉपर अंडरस्टँडिंग करून घेईन. जे काही मला बोलायचं असेल ते म्हणा, किंवा माझा जो काही विषय मी माझ्या अभ्यासासाठी म्हणा किंवा
मला एक सेंट्रल अभ्यास आहे त्याच्यासाठी म्हणून करतोय म्हणा, ते करताना माझी इन्व्हॉल्वमेंट असेल त्याच्यामध्ये, की पहिली गोष्ट म्हणजे अंडरस्टँड झालं पाहिजे. प्रेझेंटेशन ही पुढची गोष्ट आहे. अशा रीतीने ह्या संबंध जर का आम्ही प्रत्येक गुण पाहिलं, दैवी गुणसंपत्ती, तर प्रत्येक गुणाच्यामुळे एक तर त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते. ठरवलं की भ्यायचं नाही. अभयम पहिला गुण, सत्वसंशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, हे सगळे गुण जर का आपण बघितले अभ्यास करण्यासारखे. एका याच्यामध्ये हे बोलणं होणारच नाही, म्हणजे की प्रत्येक या गोष्टीवरती बोलता येईल असं. पण मला तुम्हाला त्या विषयाची डेप्थ सांगायची होती, की हे असं असं आहे. हे भगवद्गीतेने उगीच लिहिलेलं नाही आहे, काहीतरी उपदेश करायचा आहे म्हणून लिहिलेलं नाही आहे. त्या सगळ्याला एक सिक्वेन्स पण आहे आणि ते सगळं आमच्या जीवनाशी संबंधित आहे. जीवन भरीव व्हायला पाहिजे, जीवन उथळ असता कामा नये, जीवन आनंदी असलं पाहिजे. पण याचा अर्थ ते एकदम हलकं फुलकं कसं तरीच अशा प्रकारचं असता कामा नये. असं सगळ्या गोष्टीचा विचार त्या सगळ्या दैवी गुणसंपत्तीच्या पाठीमागे फार 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 अप्रतिम तो भाग आहे. बघूया परत आपण केव्हा तरी. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.